नमस्कार. आज आपण एंजल हिलिंग विथ कॅन्डल्स याबद्दल जाणून घेणार आहोत. एंजलला इन्व्होक करण्यासाठी म्हणजेच बोलवण्यासाठी मुख्य साधन आहे कॅन्डल. मार्केटमध्ये विविध रंगाच्या विविध फ्रेग्रन्समध्ये कॅन्डल्स उपलब्ध आहेत. त्या तुम्ही हे एंजल हिलिंग करण्यासाठी वापरू शकता. सो बघा, आता या एंजलला इन्व्होक करण्यासाठी आपल्याला कॅन्डलच का यूज करायचे त्याबद्दल मी थोडक्यात सांगते. आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे. आपण ज्या वास्तूत राहतो ती वास्तू सुद्धा पंचतत्वांनी बनलेली आहे. ही सृष्टी आहे ती सुद्धा पंचतत्वांनी बनलेली आहे. आणि हे जे कॅन्डल्स आहेत, आपण जे विश किंवा आपलं एखादं गोल मॅनिफेस्ट करण्यासाठी कॅन्डलचा वापर करणार आहोत. सो या कॅन्डलमध्ये सुद्धा ही 5 तत्व आहेत. ते तुम्हाला आता मी एक्सप्लेन करते. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही ह्या कॅन्डलला बर्न करता तेव्हा त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली अग्नितत्व निर्माण होतं. बंद झाल्यानंतर त्याच्यातून जो वायू बाहेर पडतो त्यामुळे वायू तत्व निर्माण होतं त्या कॅन्डलमध्ये. त्याचबरोबर आपण त्या कॅन्डलवर जे लिहितो, मॅनिफेस्ट करण्यासाठी जी विश लिहितो, आता ती कशी लिहायची आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सो ती विश लिहितो, तर ते झालं विश म्हणजे तुमचा एखादा थॉट त्याच्यामध्ये तुम्ही टाकता, लिहिता, तर ते झालं आकाश तत्व. कॅन्डलचा जो स्टँड आहे ते झालं पृथ्वी तत्व. ओके. आणि जलतत्व बघूयात आपण. कॅन्डल मेल्ट झाल्यानंतर, वितळल्यानंतर जे होतं ते झालं जलतत्व. सो अशा 5 तत्वांमुळे ह्या कॅन्डलचा खूप छान रिझल्ट आपल्याला मिळतो. आपली एखादी मोठ्यातली मोठी किंवा छोट्यातली छोटी विश मॅनिफेस्ट करण्यासाठी, आपलं एखादं ड्रीम फुलफिल करण्यासाठी. सो आजकाल ज्या कॅन्डल्स आहेत त्या बाजारामध्ये इझिली अवेलेबल मिळतात. विविध रंगाच्या फ्रेग्रन्स असतात त्याच्यामध्ये. त्या फ्रेग्रन्समुळे काय होतं, तर त्या एंजलची जी कनेक्टिव्हिटी आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात फील होते, आपल्याला जाणवते. केव्हा? हिलिंग करताना, एंजलचं हिलिंग करताना. आणि हे हिलिंग करताना आपल्याला ही कनेक्टिव्हिटी फार महत्वाचा रोल प्ले करत असते. सो त्यासाठी आपल्याला या कॅन्डल्स लागतात. आता बघूया आपण कुठल्या कारणासाठी कुठली कॅन्डल यूज करायची, कुठल्या रंगाची. जसं की तुम्हाला जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये हील करायचं असेल तर त्यासाठी पिंक किंवा रेड कलरची कॅन्डल तुम्ही यूज करायची. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी असावी, तुम्हाला नेम फेम मिळावं, तर त्यासाठी तुम्ही ग्रीन कलरची कॅन्डल लावायची आहे, हिलिंग करण्यासाठी वापरायची आहे. तुम्हाला वाटत असेल की माझा एखादा डिसिजन, मग तो बिझनेस करताना असेल किंवा आणखीन एखादा ठाम डिसिजन तुम्हाला घ्यायचंय, किंवा तुम्ही जॉब स्विच करताय, तर जॉब स्विच करताना सुद्धा तुम्हाला तुमचा डिसिजन घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हाईट कलरची कॅन्डल यूज करायची आहे. जसं की आपण क्लिअर क्वार्ट्ज यूज करतो, त्याचा रंग आहे व्हाईट. सो व्हाईट जे आहे कॅन्डल, ते क्लिअर क्वार्ट्ज सारखं काम करतं. सो अशा वेगवेगळ्या कॅन्डलचा उपयोग करून आपण आपलं ड्रीम, आपलं गोल मॅनिफेस्ट करू शकतो. ते कसं करायचं, काय त्याच्या मागची मेथड आहे, ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया. सो थँक्यू सो मच.